मीटिंग में जाएंगे? नहीं, आज सिर्फ मैं इतनी बात कर रहा हूँ। और वर्चुअल मीटिंग में एक मिनट, गलतफहमी नहीं होनी चाहिए। शायद मैं वर्चुअल मीटिंग पर उपस्थित नहीं रह सकूंगा, क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया हुआ था और मैं घूमने वाला हूँ आज। तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं। तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज ज्वाइन नहीं कर सकूंगा, तो इसमें कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए। विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे ते नंतर बोलू, त्याच्याबद्दल आम्ही ऐका त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला वाटतं 16 तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मोठी घेणार आहोत। त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आज उद्या आम्ही देऊ। ठीक आहे, आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायचं आहे? नितीन गडकरींचा विसर पडलेला काल दिसलो। आता त्यांनी जे 2 विरोधाभास तुम्हाला दाखवतो। पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या। आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या। आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेबाज तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे, त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं। आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट। आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले, कोण राज्य करते? त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफाश करणं गरजेचं आहे। ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, नंतर बोलेन। पाहिजे आता एवढंच बरं, ठीक आहे, जास्त काय आता मी फाटे फोडत नाही विषयाला। पण पुन्हा सांगतो की आम्ही एका पवित्र भावनेने देशाच्या महामहिम राष्ट्रपतीजींना 22 तारखेचं आमंत्रण देत आहोत। त्यांनी तिकडे यावं, त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू। आम्ही पाहिजे तर कोणी त्या फोटोमध्ये येणार नाही, त्यांचा एकट्याचा फोटो येईल। पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत, आमंत्रण देत आहोत। आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्याचा मान पान सगळं जो काय तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे। गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत। ठीक आहे, दक्षिण मुंबईची जागा आहे, दक्षिण मुंबईचा त्याचा आणि अयोध्येचा काही संबंध नाही। 16 तारखेची पत्रकार परिषद ही फक्त निकालावर असेल, त्यावर मी सांगतो ना, आता तेवढं 16 तारखेला या ना। मग आता सगळं बोलून टाकलं की 16 तारखेला आम्ही हे बोलणार आहोत, तुम्ही या। चलो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि तुम्हाला सकाळी आल्याबद्दल आभारी आहोत। आणि पत्राची कॉपी मी तुम्हाला देत आहे। कृपा करून आपण आपल्या माध्यमातून देत. धन्यवाद।